नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे। बंगालच्या उपसागरामध्ये आणि अरबी समुद्रात हलके कमी दाब कायम आहेत। उत्तर भारतातला WD आता पूर्व भारतात सरकलाय, नव्याने WD येण्यासाठी तयार आहे। परंतु एकूणच उत्तर भारतातील WDचं प्रमाण कमी झालंय। अपेक्षित वातावरण दोन्ही समुद्रात पाहिजे तेवढं तीव्र नाहीये, त्यामुळे पावसाचा प्रभाव लगेचच कुठे निर्माण होणार नाही। अरबी समुद्रात असलेल्या कमी दाबाचं हलकं ढगाळ वातावरण थोडं सातारा, सोलापूर या भागामध्ये आपल्याला जाणवतंय, अतिशय विरळ स्वरूपामध्ये। आपण सुरुवातीला JFS मॉडेलचा फॉरकास्ट पावसासंदर्भातला बघणार आहोत। 9 तारखेला उद्या तरी कुठल्याही प्रकारे पावसाळी वातावरण महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये फारसं नाही। बंगालच्या उपसागरात असलेला कमी दाब थोडा तीव्र होईल 10 तारखेला। 11 तारखेला उत्तर भारतामध्ये हलका WD सक्रिय होईल। उत्तर भारतातील WD थोडा पूर्व भारताच्या दिशेने सरकणार आहे, परंतु उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये त्यामुळे पावसाचं वातावरण निर्माण होईल। दक्षिण भारतात केरळ आणि तामिळनाडूमध्ये दरम्यानच्या काळात पावसाचं वातावरण 12 तारखेला तयार होण्याची शक्यता आहे। उत्तर भारतातील WD पूर्व भारताकडे निघून जाईल, मात्र तामिळनाडू, केरळमध्ये पावसाळी वातावरण कायम राहणार आहे। या मॉडेलने तरी अगदी महाराष्ट्राच्या दक्षिणेपर्यंत 14 तारखेला जे वातावरण दाखवलं ते आजही कायम आहे। मध्य भारतावरही JFS मॉडेलने थोडी ढगाळ परिस्थिती, पावसाचं वातावरण किंवा एक ट्रफ लाईन तयार होताना दाखवली आहे। थोडं ते वातावरण 16 तारखेला दाखवलेलं आहे आणि 17 तारखेला मात्र हलका प्रभाव मध्य प्रदेशवर दाखवलेला आहे महाराष्ट्राच्या उत्तरेकडून। मात्र हे JFS मॉडेलचा अंदाज आहे, हा अंदाज बाकी मॉडेलचा नाही। स्कायमेट वेदरने देखील दोन्ही समुद्रात कमी दाबाचं वातावरण दाखवलंय 9 तारखेला। बंगालच्या उपसागरातील कमी दाब थोडा तीव्र होण्याची शक्यता 10 तारखेला आहे। स्कायमेटच्या अंदाजानुसार 11 तारखेला उत्तर भारतात एक WD सक्रिय होण्याची शक्यता आहे। केरळ, तामिळनाडूमध्ये बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचा प्रभाव 11 तारखेला पडेल। स्कायमेटच्या अंदाजानुसार उत्तर भारतातील WD पूर्व भारताच्या दिशेने सरकण्याची शक्यता आहे, मात्र त्या दरम्यान उत्तर भारतातील काही राज्यांमध्ये पाऊस होईल। केरळ, तामिळनाडूमध्ये पावसाचं वातावरण 12 तारखेला असणार आहे। महाराष्ट्रात कुठलाही त्याचा परिणाम होण्याची शक्यता नाही। दक्षिण भारतातील पावसाचं वातावरण कायम राहील, WD पूर्व भारताकडे सरकून जाईल। ही साधारण 13 तारखेचा अंदाज। साधारण आपण बघतो की केरळ, तामिळनाडूमध्ये किंवा दक्षिण कर्नाटकामध्ये जवळपास 14 तारखेपर्यंत पावसाळी वातावरण राहत आहे। 15 तारखेला एक ट्रफ लाईन महाराष्ट्रावरून उत्तर भारतात बनण्याची शक्यता स्कायमेटने देखील व्यक्त केली आहे। विदर्भात याचा थोडा प्रभाव उत्तरात 16 तारखेला राहण्याचा अंदाज स्कायमेटचा देखील आहे। म्हणजे उत्तर भारतातून WD 17 तारखेला सरकणार आहे। दोन्ही समुद्रात कमी दाब जरी असले तरी त्यांचा प्रभाव समुद्राच्या अंतर्गत भागात असणार आहे। परंतु यावर्षीचं एक वैशिष्ट्य असं आहे की दोन्ही समुद्राच्या दक्षिणेला खूप दीर्घकाळ कमी दाबाचं वातावरण राहिलेलं आहे। आपण स्कायमेटचा अंदाज बघतो आहोत। उत्तर भारतात प्रभावी WD, दक्षिण भारतात आणि खास करून बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाब असं वातावरण 23ला आहे आणि अशा प्रकारचं जे वातावरण सातत्याने तयार होणं अपेक्षित होतं ते यापूर्वी फार प्रमाणात तयार झालेलं नाही। 9 तारखेची परिस्थिती आपण बघतो। बंगालच्या उपसागरातील कमी दाब थोडा मध्य बंगालच्या उपसागराकडे सरकणार आहे। 11 तारखेला आपण उत्तर भारतात एक हलका WD राजस्थानच्या मार्गे सक्रिय होताना बघतो, अतिशय खालच्या बाजूने। दोन्ही समुद्रांमध्ये कमी दाब आहेत।
आपण बघतो की उत्तर भारतातील WD बऱ्यापैकी काही राज्यांवर पाऊस, बर्फवृष्टी किंवा पाऊस देणार आहे. दक्षिण भारतातील खास करून बंगालच्या उपसागरातील कमी दाब हा देखील तामिळनाडूमध्ये पावसाचं वातावरण तयार करणार आहे. या दरम्यान एक ट्रपलाईन महाराष्ट्रात तयार होईल असं आपल्याला सातत्याने वाटत होतं, परंतु अद्याप तरी तसं कुठलंही लक्षण या मॉडेलने दाखवलेलं नाही. 14 तारखेला आपण बघतो की दक्षिण कर्नाटक, आंध्र प्रदेशच्या दक्षिणी भागात किंवा केरळ, तामिळनाडूमध्ये पावसाळी वातावरण कायम आहे. ECMW मॉडेलने देखील 15 तारखेला मध्य प्रदेशच्या दरम्यान थोडं ढगाळ वातावरण दाखवायला सुरुवात केली आहे. दक्षिण भारतात आणि अरबी समुद्रात थोडं वातावरण आहे. मात्र 17-18 तारखेला ECMW मॉडेलने तरी विशेष वातावरण दाखवलेलं नाही. आपण GFS मॉडेलचा थंडीचं वातावरण बघितलेलं नाही, त्यामुळे आपण ECMW मॉडेलच्या माध्यमातून हे वातावरण बघतो आहोत. उद्या गोंदियाला 9°, नागपूर 12, गडचिरोली 12°, चंद्रपूर 12°, अकोला 12°, मालेगाव 12°, अशा प्रकारे पूर्व आणि उत्तर भारतामध्ये, खास करून पूर्व आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी, पूर्व विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्राच्या काही भागात थंडीचं वातावरण कायम आहे. सरासरी महाराष्ट्रात थंडी अधिक असण्याची शक्यता उद्या आहे. 11 तारखेपासून थोडं थंडीचं प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे. मात्र पूर्व विदर्भात थोडी थंडी असणार आहे. आपण 14 तारखेला नांदेड, सोलापूर, सांगली या काही भागात 20° पेक्षाही जास्त तापमान जाताना बघतो आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 18 ते 19° तापमान असणार आहे. त्यामुळे थंडी जाणवणार नाही आणि जवळपास 17 तारखेपर्यंत थंडीचं प्रमाण तसं कमी राहील. थोडे 1-2 अंशाने, म्हणजे जवळपास 20 ऐवजी 18 ते 16° पर्यंत महाराष्ट्रातील तापमान जाण्याची शक्यता आहे. साधारण उद्यापासूनच बंगालच्या उपसागरातून वाऱ्यांचा प्रवाह महाराष्ट्राच्या दिशेने सरकण्याची शक्यता आहे. त्यामुळे काही विभागात ढगाळ परिस्थिती वाढू शकते असा अंदाज आहे. साधारण ही ढगाळ परिस्थिती 11 तारखेलाही महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी जाणवणार आहे. 12 तारखेला देखील सोलापूर, सातारा, सांगली, लातूर या भागात अधिक ढगाळ परिस्थिती राहण्याची शक्यता आहे. 13 तारखेला देखील महाराष्ट्रात बऱ्यापैकी ढगाळ परिस्थिती असेल. आपण बघतो 14 तारखेला देखील महाराष्ट्रात बऱ्यापैकी ढगाळ परिस्थिती आहे. 15 तारखेला देखील महाराष्ट्रात बऱ्यापैकी ढगाळ परिस्थिती असणार आहे आणि या ढगाळ परिस्थितीमुळे या काळात थंडीचं प्रमाण कमी होईल. 17 तारखेला देखील महाराष्ट्राच्या उत्तरेकडून ढगाळ परिस्थिती अधिक राहणार आहे. जशी ही ढगाळ परिस्थिती कमी होईल तसं आपल्याला थंडीचं प्रमाण थोडं जाणवण्याची शक्यता आहे. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय